अगं बाई, म्हणजे काय झालं ग हिच्याला? अहो मावशी या की बसा की. काय सांगायचं तुम्हाला. तुम्हाला कोण सांगितलं? अगं मला ती सुरकीने सांगितलं ग. काळजा धास झालं, नुसतं पोराला लागलंय म्हटल्यावर. काय लागलं ग? अहो आज आमची वेळ चांगली म्हणून पोरगाचा डोळा वाचला, नाहीतर आज काय दिस बघायचा होता. नाही तर काय ग, जरा कमी पोरा डोळ्यातच लागलंय की. कसं लागलं ग? अहो रोज उठतोय तसं सकाळी उठला, अंघोळ पांघोळ आवरली, म्हटलं भूक लागल्या, भाकरी करून दिली आणि म्हटलं डबा घे आता आणि शाळेला जायचं म्हणून आवरला. आणि बाहेर ती पेरू का काय काढायला गेला बघा. त्या पेरूच्या त्या झाडाचा खोंबारा उतरताना फळाच्या खाली बघा जरा कमी लागलाय आणि ती रक्त बांबाळ असा आय म्हणून आला. घरात कोण नाही, मला कळ ना काय करू. माझं पाच पायच गळलं ती रगात बघून. म्हणजे काय पण म्हण, आज येळ चांगली म्हणताना पोराचा डोळा वाचला बघ. तर काय केलं असतं ग? हा, तुम्ही जाणार पोटा पाण्याच्या माग. हा, तू जरा कडकड करू नको रे, जरा शांत बसत जा जरा. मग कुठल्या डॉक्टरकडे नेलतं ग? मला काय बी कळ ना, कुणाला बोलवू आणि काय. ते शेजारच्या पक्याला आवाज दिला, त्याने येऊन गाडीवर घालून लगेच नेलं आणि काय 3 टाकं पडले. ते मी स्वतः डोळ्याने ते बघितलं, पाक फाटलं होतं असं. मला काय सुद्धा कळलं. देव हाय पाठीशी आपल्या, हा म्हणून तो डोळा वाचला बघा. आता काय करायचं ताच. हिच्याचा बाग गेलाय कामावर, त्यासने अजून यातलं काय सुद्धा माहित नाही. आता आल्यावर बघितल्यावर मला म्हणणार तुझं काय करतेस घरात बसून, तुला पोरांवर लक्ष ठेवायचं बी होईना झालंय बाई. तुम्हाला माहितीये का, ते गेला दवाखान्यात तर येऊपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता. काय झालं असेल, डॉक्टर काय म्हणते ते काय नाही. हिच्या जर सुधीनं वागत जा की रा, कशाला आई बापाच्या जीवाला घोर लावतोस? हा, बर तू झोप जरा. अंडी उकडत ठेवली ती आणि ते गोळ्या कुठे दिले ते डॉक्टरने, कुठे ठेवल्या? ठेवलं ती. झोप झोप तू. झोप. मी चहा ठेवते. अगं हे राहिलं की, अगं 4 दिवस झालं म्हशीला, आणि ते तुला आज चेक द्यायचा म्हटलं ग. कशाच्या कामाच्या ज्यात विसरलं, काय लक्षात राहते. आता ह्या तेलदोड गुळ घालून चिक चांगला शिजवलाय. मला वाटलं याला बी आवडत असेल ग चिक, म्हणून घेऊन आले ग. त्याला मेल्याला उठतंय ती चिक खायला. खरं आता नको अंडे घालते नंतर उलट्या खाडून त्या अंड्यावर घातल्या. चहा घेते का बाई? ए खाजवू नको सर, चहात पडून राहिले.